शांता शांता शांतो आता बरे जेवण झालं. शांता शांतो मला आहे ना आता आतून टाकून दे. या काही टाकेलं जे थांबा तुम्हाला ओदळी देते. हा ते पोटभर जेवले का दादा? लय पोटभर जेवला ग. भाजी कशी होती? भाजी एकच नंबर. कधी तू सोयाबीनची कोरकोराची असं वाटत होतं का मटणाचीच भाजी. दादा दादा थंडी वाजती ना? लय थंडी वाजती. तुम्हाला घे पांढरा. हा स्वेटर आहे तवाला. तो स्वेटर दे मला. आता महाशुतर काय अगं मी आणलं नाही कितले गरम गरम आहे. तुम्ही ते घ्या पहा तुम्हाला अशी उभी येईल का? हा का तुम्ही झोपत दादा शेजारी सर झोपून मग. हा मी झोपतो ना मामा पैच. हा झोपा. आपलं कसं झालं आपल्याला एकच रूम आहे छोटा. हा ना त्याच्यामुळे काही ते विलाज नाही त्याला. तुम्हाला 1000 टाइम सांगितलं घर बांधा चांगलं घर बांधा. एक तर तो किचन एवढा एवढा तिथेच गॅस ठेवले तिथं एका माणसाला बसता सुद्धा येत नाही तेव्हा झोपायचा प्रश्न लांबच आहे. नाही मी झोपतो मामा. बरं घ्या झोपून मामा झोपा. पडा वेळी मामा पडा ना आता. तुम्हाला उशाला घ्या. हा उशाला तुला आहे का? मी घेते झोपते बाई मायले डोळे आटकून राहिले बर का. पड पड. फॅन चालू लाईट आला फॅन चालू. लाईट कधी येईल? लाईट आशांवरी लाईट नाही येणार उद्या येईल. झोपा मला मग फॅन पाहिजे चालू मच्छर लय त्रास. हा झोपा झोपा. गरम होत आणि लाईट नेमकी आजच गेली बा. दर शनिवारी लाईट जाते तुम्हाला माहिती ना? जाती ना आज पण लय टाइम गेली ग. सिंगल फेज नाही आली. एवढ्या टायमात यायला लागत होती हो. हा ना ग काय बाई मातली झोप येऊ राहिली बाई. झोपशील ना थांब ना जरा दम काढ ना. एवढी काय मग झोपाच्या गोण्यावरती काय? अवसाला सकाळपासून किती काम आवडले मी. तुला माहितीये का मला तर झोपच येत नाही माहितीये का. महिना झाला बाई. घ्या झोप घ्या गपची. आज झोप तू पड. मामा का झोपला काय नको. हा कोरायला लागलाय. शांती 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 उठ नाही. मी काय म्हणतो मामा झोपला. बाबा लय गडबड झालं. तुम्ही वर काय आली पटना तू घडीवर काय पण. तुला माहितीये का दीड एक महिना झाला तसा मोठा तो आपल्या घरात येऊन बसला. काही करता येईना. माझं पक्का करताना झाला का? हो मा बाप तुम्हाला काय वाटत मला. अरे तू
बाप पितो जाऊ दे. एक तर तुम्हाला म्हणले घर बांधावं चांगलं तर म्हातारा दुसऱ्या खोली झोपला असता आणि वरून म्हणून राहिले महिना झाला मग आम्ही काही उचकून देऊ काय का आता तू नको उसको पण झोप कधी ऐक ना तू झोप. अहो पण म्हाताऱ्याने पाहिलं मग तुम्ही जाणं खाली तो म्हातारा म्हणशील यांना काय लाज आहे का नाही शांती झोप का कधी पण झोप. अहो झोप म्हणलं ना झोप म्हातारा शांता हा पाणी आलं मला लय कोरड पडली ग. हा आणते आणते दादा शांत हा आली घेऊन लय गारमाटवर राहिलं जीव गावरीवर राहिला नसता. हे बाबा दादा धरा पाणी थांबा 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 या बाबा लाईट आलीच नाही वाटतं ना. नाही आले अजून बाहेर झोपायचं ते झालं मला. तुम्हाला लय गरमट झाला असेल आहे ना हा ना. एक तर तुम्हाला पक्की उष्णता आहे घरीच ठेव तुमच्या उशालाच ठेवते बरं का उशाला ठेवता लागली तर प्या हा हा बरं बरं झोपू का मी आता हा झोप झोप पाहुणं झोपले. हा पाहुणे झोपेले ते ना दादा तुला सांगते थका त्यांना दिवसभर त्याला जागच येत नाही एकदा पडले का पडले. लय काम करतो पाहुणं. तुम्हाला काही दमच नाही का ना अरे दम निघाला माझे 1.5 महिना हो गया. झोप तू झोप का नाही कमचे झोप अहो म्हातारा उठेल बरं का हा पाणी असं पाहिजे शांता शांता हा शांतो काय हो दादा थांब थांब अगं मला बाम दे ना बाम. बाम लय डोकं दुखू राहिलं ग. हो मामा त्याच्या आई. नाही नाही काचं डोकं हा म्हातारा फायदा काढ इथून. अहो काय काय बोल राहिले तुम्ही काय बोलून राहिले म्हणजे तुला माहितीये का काय 1.5 महिना झाला मला एवढा मुद्दा आला आणि हा लगेच इड एक शांत दे पाणीने दे बाबंदी फॉर्म उठ उठ इथून उठ हो अहो काय करू राहिले उठ हा, तुझ्या बाईने तुला ठोक केलं. अहो तुमच्या बापासारखं आज काय करू राहिले अरे बापासारखं आहे पण इथं नेमकं जे मेन काम आहे ते तवच जावं येते का त्याला. अहो काय बोलून राहिले म्हाताऱ्या माणसासमोर लाज धरा ना थोडी म्हशी यांना कळा अहो बाप आहे तो माझा हा तो बाप जाऊ दे तिकडे चुले ते लगेच उठकून द्या. अहो आता रात्री शांती तुला म्हणतो ना चू नको पाहुणा का बरं काय ते शांता. काय नाही दादा. उठा तेव्हा ना टेम्परेचर बिघडलं. पाहुणे रात्र जागू नका. चालू मोसम शांती तू आणला याला काचा मोसम. काय नाही दादा काय ते कामाचं सांगत होते तू बाप दे ना. नाही नाही उठव उठव ए, उठ उठ हा? उठ उठ अहो काय करू राहिले तुम्ही कुठं जायचं उठ उठ तू शांत काय ए बाबा उठ अहो कुठे जाणार ती म्हातारा तुला म्हणणार उठव नाही तर जमा टाकेल टाकी उठ कुठं उठ उठ अहो कुठं जायचं. अरे उठ रे मामा चांगले तू अहो एवढ्या रात्रीचे कुठे जाईल हो म्हातारा माणूस तेव्हा मी काय झालं मी काय बोलणार तुम्हाला पाहुणे. मी काय म्हणतो चालू उठव पाहुणे मी काही बोलणार का. उठ चल. शांत काय रे. अहो काय शांते हा. हा पहिला उठून दे त्याच्या घरी जाऊ दे. सकाळी जाईल ना सकाळी अहो असे कुठं सासरे लोक राहत्या का एक दिवस जावायच्या घरी राहील दुसऱ्या दिवशी राहील तिसऱ्या दिवशी राहील आधी असा 1.5 महिना राहत असतो का. अहो जाऊ द्या त्यांना कोण नाही मीच वाणिकीची लेख आहे त्यांची म्हणून आले ते तू झाली एकटीच
पण मग का तू आपल्याला आधीच घर नाही राहिला आणि तो येऊन बोकांडी बसला. अहो मला झोपायला जागा तरी किती लागायचं एवढी जागा आहे. हा तुम्ही काय बोलायचं मा चालू मोसम तुटून जातो. शांती तुला सांगतोय ना का काढत शांती काढ नाही नको अगं कुठं चालवला तुला म्हणतो घराच्या बाहेर काढायचं नाही का. अहो रात्र कुठं काढते रात्रीच अहो काय मामा डोकं दुखत आहे. दादा तू बी गपचिप नाही झोपत दादा. आता मी काय करू उठत मध्ये मध्ये उठत बरी, काय झालं तुमचं भांडण झाले का. बांधा म्हणजे तुला माहितीये का माणूस थकेल राहता शांत येईल बर. हा मग काय 5 मिनिटं गपचिप पडत नाही. मी काय म्हणते तुम्ही एवढे तापू नका. मी ना दादाला सकाळ बस स्टँडवर नेऊन घालते मी जाणारच नाही. जाणार नाही नाही ए मग हा बाहेर झोपो. मी दिवसभर आहे ना शांत बस स्टँडवर आणि संध्याकाळी घरी येत जाईल. संध्याकाळी हा अहो बाहेर लय थंडी आहे गाठून जाईल म्हातारा. तुला पाठवायचं का नाही बाहेर बाहेर देवाचा बाई. ऐक शांते हा बाय तू म्हणती ना आजच्या दिवस झोपू दे आजच्या दिवस झोपू दे आणि उद्या आहे ना सकाळी पहिले याला मी उठायच्या आत घराच्या बाहेर काढ. तुला सांगतो काय उठायच्या आत मी. अहो मी ना दादाला उद्या सकाळी सांगते समजून बरोबर आणि नेऊन सोडते. हा तेच सांगतो तुला. दादा हा. चला चला झोपून घ्यायचं. शांती का पांघरायला तुम्हाला झोपा. उशी काय केली मावाली. आता गागाय नको लावा. नाही नाही गाडणार दादा शांत झोपा. झोपा तुम्ही. हा मी झोपतो. पाणी आहे शांत. घ्या झोपून. हाय आहे पाणी आहे याला गोमित्र दे ना एखादं. हो नका आता बडबड करून घ्या झोपून. या बाय आता मी ना तुला सांगतो इतक्या दिवस दम काढलाय बर का. आजच्या दिवस काय तुला आज काय जाऊ द्या ना सकाळी पाठवते. बडबड करून आणि नाही पाठवलं ना मग पाय ते अगं तो लग्नात आहे ना बुंदी ऐवजी ना मला गुलाबजाम ठेवायचं होतं ग म्हणूनच पाहुणा काहीतरी राग आला मावाला. दादा तुझ्या डोक्यात काही फरक पडला का याच्या मी उठाव ना. दादा बुंदीचं गुलाबजामचा इकडं काही संबंध नाहीये. तुम्ही गपचूप झोपा. आता ते काय आलं इकडं तुम्हाला. मला तेच वाटून राहिले ग. त्याच्यावरून नाही राग पाहुणा झोप. शांती आग याला काय सांगू मनातलं माग असताना एवढा झाला का त्याला माप नाही याचं काय. तो ऐकाय लागत